काय सुंदर फटका. आणि आज मात्र अक्षय वणकर ऐकायला तयार नाही. 6 धावा आणि हा आहे एक्सेल सोलर पॉवर षटकार. हा करा. आता मात्र चेंडू हवे ते बघूया काय होतंय ते. आणि इथे मात्र पंचांचा इशारा आहे तो पुन्हा 6 धावांचा. इस बार कैच का शाउट है और कैच हो जाएगा. विकेट नंबर 2. सैयद जावेद स्ट्राइक्स. Oh, beautifully bowled. Uphill and gone. That's a huge blow to MGM Warriors. Captain departs. Wicket number 3. हवेतनं चेंडू येतोय आणि ह्या 6 धावा. चांगला प्रयत्न होता. पुन्हा तसाच फटका आणि विकासनगरकडचा समाचार घेताना दिसतोय फलंदाज सुमित बेनीवाल. 6 धावा. हा एक्सेल सोलर पॉवर षटकार. अजून पुन्हा एकदा आणि इथं मात्र आदर्श जैन संधी सोडणार नाही आणि विकास जैनला हा बळी मिळतोय आणि एक मोठा खेळाडू बाद होतोय तो सुमित बेनीवाल. 12 चेंडूत 30 धावा काढून बाद. मोठा फटका आणि हा मिड विकेटवरनं भिरकावून लावलेला दणदणीत षटकार. एक्सेल सोलर पॉवर षटकार. हवेत खूप लांबपर्यंत धावत गेले. ओ हो हो हो. करावं तेवढं कौतुक कमी. काय सुंदर झेल घेतला. जवळपास 30 ते 40 मीटर अंतर धावत आलेत आणि हा चेंडू त्यांनी आपल्या कवेत घेतला. अपूर्व वानखेळे विदर्भाकडनं रणजी खेळणारा हा खेळाडू आहे. पुन्हा आता हा चेंडू मात्र थांबवणं शक्य नाही आणि चेंडू जातोय तो सीमारेषेवरनं बाहेरच्या बाजूला. एक्सेल सोलर पॉवर षटकार. मोठा फटका आणि हा चेंडू मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय. बनकर जिन्होंने 11 गेंदों में 40 रन बनाए जिसमें 5 खूबसूरत से. शानदार सा शॉट इस बार लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से शानदार सा एक्सेल सोलर पावर छक्का. सचिन शेड़के 127 की रन संख्या के ऊपर आउट हुए. अच्छा शॉट इस बार. थोड़ी शॉर्ट गेंद और एक ह्यूज एक्सेल सोलर पावर सिक्सर. विकास पवार की ये गेंद. इस बार एक शानदार सा एक्सेल सोलर पावर छक्का यहां पर देखने को मिल रहा है लंगोन के ऊपर से. बढ़िया बल्लेबाजी. हवा में है गेंद और शानदार सा कैच अपनी ही गेंद के ऊपर अनिकेत काळे ने किया है. और जो राहुल जोनवाल बिल्कुल आक्रामक बल्लेबाजी कर रहे थे, खतरनाक साबित हो रहे थे हाईटेक वंडर्स के लिए, आखिरकार उनका विकेट यहां पर हासिल किया है अनिकेत काळे ने. धीमी गेंद अनिकेत की और यहां पर एक कैच. अच्छा शॉट इस बार पॉइंट के ऊपर से. शानदार सा एक्सेल सोलर पावर छक्का. फिर एक बार थोड़ी सी धीमी गेंद. इस बार गेंद के लाइन में नहीं थे बल्लेबाज. गेंद बल्ले के ऊपरी हिस्से से लगती हुई डीप गली क्षेत्र में और बिल्कुल शानदार सा कैच सीमा रेखा के ऊपर किया गया. और इस तरह से जोगिंदर तुसमकर का खेल यहां पर समाप्त होता हुआ, जिन्होंने 2 छक्के और 1 चौका लगाते हुए 21 रन बनाए और इस तरह से ये 8वां विकेट खोया है एमजीएम मार्चर्स ने.
शॉट यहां पर खेला है, बिल्कुल ह्यूज सिक्सर मिड विकेट के ऊपर से, शानदार सा एक्सेल सोलर पावर छक्का। हवेत फटका खेळलाय. झेल पूर्ण झालाय, झेल पूर्ण झालाय. नक्कीच कमालीचा झेल. बराच वेळ चेंडू हवेत होता, बरंच अंतर कव्हर करावं लागलं, परंतु काय जबरदस्त झेल बघायला मिळालाय. समीर बेगच्या माध्यमातून हा झेल झालाय. हो, अब्दुल कयूमच्या बॅट मधून मात्र इथे जबरदस्त फटका बघायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. एक्सेल सोलर पॉवर षटकार. ये कैच हो जाएगा या नहीं, हो गया. लॉन्ग ऑफ पर पकड़े गए और इस तरह से विकेट नंबर 2 खोया है हाईटेक वंडर स्ट्राइकर्स ने. डबल बनाने हैं. अच्छा शॉट, लेकिन क्या पकड़े जाएंगे और कैच नहीं हो पाया. गेंद गई है वाइडिश लॉन्गन के ऊपर से 6 रन के लिए. एक्सेल सोलर सिक्सर. थोड़ी सी फ्लाइट और एक शानदार सा एक्सेल सोलर पावर छक्का. विकास के लिए शानदार सा शॉट मिड विकेट के ऊपर से, ह्यूज एक्सेल सोलर पावर छक्का. थोड़ी सी फ्लाइट और एक विकेट यहां पर गली क्षेत्र में. अक्षय बनकर थे वहां पर फील्डर और शानदार सा कैच किया है अक्षय ने. शॉट मिड विकेट के ऊपर से, इस बार शानदार सा कैच बिल्कुल सीमा रेखा के नजदीक और एक जबरदस्त झटका यहां पर हाईटेक वंडर स्ट्राइकर्स के लिए. विकास नगरकर आउट. दूसरा विकेट लिया है विनोद यादव ने. इथं धावायची गरज पडेल का, तर नाही. चेंडूने गाठलाय लॉंग ऑनचं क्षेत्र. थेट सीमारेषा पार. एक्सेल सोलर पॉवर षटकार. फटका हवेत आहे. झेल मात्र पूर्ण केला गेलाय. जुनेद पटेलला ही परतावं लागेल आणि आता मात्र समीकरण हायटेक वंडर स्ट्रायकर साठी अवघड झालंय. फटका हवेत आहे. चांगला कॉल आणि चांगला झेल येथे पूर्ण केला गेला. फटका हवेत आहे. किती धावा या फटक्यावर मिळतील? धावांचं अंतर कमी केल्या जाईन. 2 धावा तर निघालाय आणि हा सामना मात्र येथे एमजीएम संघाने जिंकलाय आणि एमजीएम मार्चर्स ठरतोय सेमी फायनल मध्ये दाखल झालेला दुसरा संघ.